अक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे। भगवान परमात्मा अर्जुनाच्या प्रश्नावरून त्याला उत्तर देत असताना अंतकाली जो साधक भगवत चिंतन आयुष्यभर ज्याने केलेला आहे तो त्या परमात्मा स्वरूपाला कसा प्राप्त होतो याविषयी विवेचन करतात। संपूर्ण अध्याय म्हणजे परिसमाप्ती होईपर्यंत हाच एक विचार भगवान सांगत आहेत। त्यापैकी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की या ठिकाणी अंतकाली तो मला कसा प्राप्त होतो यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या। अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याती पार्थानुचिंतयन। आपल्याला जर परमात्मा स्वरूपामध्ये विलीन व्हायचं असेल, अंतकाली आपल्या अंतकरणात कोणतीही वासना परमात्मा प्राप्ती अतिरिक्त कोणतीही वासना अंतकरणात जर उद्भूत झाली तर आपल्याला जन्म मरण अपरिहार्य आहे, म्हणजे संसार अपरिहार्य आहे। पण त्यासाठी 3 गोष्टी सांगितल्या। अभ्यास योगयुक्तेनं वारंवार परमात्म्याचं चिंतनाची केलेली आवृत्ती, म्हणून अभ्यास योग म्हणजे अभ्यास हाच त्याला उपाय आहे। तेवी सदभ्यासी निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जावो। आपलं शरीर गेलं तरी चालेल, परंतु आपण परमात्म्याचं चिंतन, तुकाराम महाराज म्हणतात ना, फुटो हे शरीर काय सगळं फुटो तुटो हे मस्तक, हां फुटो दे पुढं बसा आणि माहिती घेऊन सांग। फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर टाकू नये तरी नामाचा गजर टाकू नये। आपल्यावर कोणत्याही शारीरिक मानसिक आपत्ती आल्या तरी भगवत भजनापासून मी परान्मुख होणार नाही। हे शरीर किंवा मस्तक हे तुटलं फुटलं तरीसुद्धा मी जे काही साधनावर आरूढ झालेलो आहे त्या साधनाचा अवलंब मी मरेपर्यंत करणार, अशा प्रकारचा निश्चय पाहिजे। आणि चेतसा न अन्यगामिना, आणि आपल्या अंतःकरणातली उत्पन्न झालेली प्रत्येक वृत्ती ही परमात्म्यालाच विषय करणारी असली पाहिजे। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, असं जर असेल तरच मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी, आता पुढं सांगणारच आहेत। अशा प्रकारचा पुरुष जो आहे त्यांनी नित्य भगवंताचं ध्यान केलं पाहिजे। अनुध्यायन किंवा अनुचिंतन, अनुचिंतन म्हणजे शास्त्रामध्ये आपण गुरूंच्या द्वारा जेव्हा हे श्रवण केलं त्यावेळेला त्या गोष्टीचं स्मरण केलं, त्याचं स्मरण हे रात्रंदिवस करायचं। अनुचिंतन म्हणजे पहिल्यांदा आपण हे ध्यान कसं करायचं, कोणाचं करायचं, या प्रकारे जे काही आपण गुरूंनी ज्या प्रकारचा उपदेश केलेला आहे, श्रवण करवलेलं आहे आपल्याला, त्याप्रमाणे हे अनुचिंतन त्याचंच ध्यान करायचं। ध्यानाचा विषयाचं आपण चिंतन केलं की ते करायचं नाही म्हटलं तरी ते आपल्याला इतकं सवयीच किंवा इतकं अंगवळणी पडलं पाहिजे की कोणत्याही प्रकाराने त्याचा आपल्याला विसर पडत नाही। म्हणजे किंवा हे ध्यान जर आपलं चुकलं तर आपल्याला जसं आईचा एकुलता एक मुलगा एखाद्या यात्रेत हरवल्यानंतर तिला सगळीकडं आपला मुलगाच दिसायला लागतो, त्याप्रमाणे आपल्याला कुठेही आपलं जे इष्टदैवत आहे त्याचंच दर्शन आपल्या अंतःकरणवरती करत आहे, त्याचं मुखामध्ये नाम आणि हृदयामध्ये ध्यान करीत आहे, असं जर चिंतन असेल तर भगवान म्हणतात की तो ह्या सूर्यलोकामध्ये असणारा दिव्य अलौकिक पुरुष किंवा हिरण्यगर्भ, त्या हिरण्यगर्भ तत्वाला तो प्राप्त होतो। याच्यामध्ये तो लगेच मुक्त होत नाही, कालांतराने मुक्त होतो, पण जेव्हा हिरण्यगर्भ हा कल्पांताला मुक्त होतो
त्यावेळेला हा पुरुषही त्या हिरण्यगर्भ लोकामध्ये किंवा ब्रह्मलोकामध्ये निवास करतो, तिथले दिव्य भोग भोगतो आणि कल्पांताच्या वेळेला मुक्त होतो असं सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर ज्या परमात्म्याला तो प्राप्त होतो त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे, तर ते स्वरूप सांगतात. तो परमात्मा कसा आहे, तर तो सर्वज्ञ आहे, तो अनादी आणि अनंत असा आहे, तो सर्व जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचा कर्ता आहे. आणि तो परमात्मा केवळ एकाच रूपात नाही तर अवघी रूपे तुझी देवा, तो अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी बाप रखुमा देवरू खुण बाणली कैसी. तो परमात्मा दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक, परमात्मा सर्वत्र आहे अशा प्रकारची धारणा. त्याला या परमात्म तत्वाचं ज्ञान झालेलं नाही, परंतु ज्याची बुद्धी मंद आहे किंवा जो मध्यम असा मुमुक्षु आहे त्यालाही जर ह्या मृत्यूनंतर पुनरावृत्तीला यायचं नसेल तर अशा पुरुषाने त्या परमात्म्याचं शास्त्राने सांगितल्याप्रमाणे अखंड ध्यान केलं तर त्याला हे परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती होते आणि त्याचं तो सारखा स्मरण करीत असतो. तो परमात्मा आहे कसा, तर आपण जे कर्म करतो म्हणजे त्या मनुष्याची धारणा असली पाहिजे की हा परमात्मा हा सर्वज्ञ असल्यामुळं आणि एक समवायावच्छेदे करूनच त्याला संपूर्ण प्राणीमात्रांच्या कर्माचं कर्मफलाचं संपूर्ण त्याला अनुरूप कोणती योनी द्यावी, कोणत्या प्रकारचं त्याला कर्माचं फल द्यावं, या सर्वांचा ज्ञाता सर्वज्ञ परमेश्वर असल्यामुळं तो सर्वस्व धातारम. आणि त्या परमात्मा सगुण आहे की निर्गुण आहे, तो परमात्मा स्थूल आहे की सूक्ष्म आहे, तो दृश्य आहे की अदृश्य आहे, अशा प्रकारचा आपल्याला चिंतन करता येत नाही. कोणत्याही मनुष्याच्या इंद्रियाला मनाला बुद्धीला तो परमात्मा विषय होत नाही, कारण तो अचिंत्य रूपम, तो त्याचं रूप हे अचिंत्य आहे. मन बुद्धी वाणी याला ते अगोचर किंवा अविषय आहे. म्हणून आपल्याला ज्ञानोबा यांनी सांगितलं त्याचं ध्यान करताना जर आपल्याला शंका आली की तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, तर स्थूल सूक्ष्म एको गोविंदो रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एको गोविंदो रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदो रे. आपण जे जे पदार्थ गुणासहित आहेत आणि जे पदार्थ गुणरहित आहेत या सर्वच पदार्थामध्ये केवळ परमात्म्याची प्राप्ती आहे. इतका परमात्मा व्यापक आहे आणि तो इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे की अणूपेक्षाही तो अणू आहे किंवा लहान आहे. म्हणून अनोरणीयान असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि तो परमात्मा आदित्यवर्णम, परमात्मा हा सूर्याचा जसा श्वेत वर्ण आहे प्रकाशाचा, त्याप्रमाणे त्या परमात्मा जो आहे तो आदित्यवर्णम म्हणजे स्वयंप्रकाश आहे. म्हणजे त्या परमात्म्याचं ज्ञान करून घेण्यासाठी दुसऱ्याची आवश्यकता नाही, तो स्वतःच सर्वांना जाणतो आणि त्याच्या ज्ञानासाठी दुसऱ्या कोणाची आवश्यकता नाही. असा त्याची सिद्धी करण्यासाठी कोणाची आवश्यकता नाही, त्याचं प्रकाशत्वाचं प्रकाशन करण्यासाठी पुन्हा किंवा जाणून घेण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही, असा तो परमात्मा आहे. म्हणून त्याला आदित्यवर्णम असं म्हटलेलं आहे. आणि तो आहे कसा, तर तमसाहा परस्तात, तमोरूपी असणारा अंधकार म्हणजे अज्ञान अंधकार, ह्या अज्ञान अंधकाराचा परमात्म्याला कधीही स्पर्श झाला नाही. म्हणजे तो परमात्मा केवळ दृंगमात्र ज्ञानस्वरूप आहे असं सांगितलं. त्याच्या पुढच्या श्लोकात अजून परमात्म्याचं वर्णन करतात की असा असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याला आपण कसं प्राप्त व्हावं, तर प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. या ठिकाणी जे योगाची साधना करणारे आहेत, त्या योगाची साधना करणारे लोक देखील आपला अंतकाळ साधू शकतात. ते काय करतात, तर प्रयाणकाले अचलेन मनसा, आता आपल्याला निश्चित मृत्यू समोर आलेला आहे तेव्हा आपलं मन जे इतर अनात्म पदार्थाचा देहादी प्रपंचाचा विचार करत असेल तर त्याच्यापासून आपल्या मनाला पूर्णपणे विन्मुख करून केवळ आपलं मन स्थिर आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी करायचं. योगामध्ये जे चित्तवृत्तीचा निरोध सांगितलेला आहे त्याप्रमाणे चित्ताचा निरोध करण्याचा
प्रयत्न करताना ते मन अचल, म्हणजे जसा एखाद्या निर्वात जागेमध्ये जसा दीप तेवत असताना जर तिथं वारा लागला नाही, तो जसा शांत स्थिर तेवत असतो, त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणवृत्ती परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे. अशा मनाने नंतर त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्या इष्टदेवतेविषयी कारण काय आहे, योगाचं साधन आहे, ते करताना भरपूर कष्ट आहे. त्यांनी सांगितलं की हे साधन करत असताना अष्टांग योगाचं कोणतंही साधन यमनियमापासून सुरू केलं तरी त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कष्ट असतात, कारण इंद्रियाचा निरोध करणं हे काही सामान्य गोष्ट नाही. माऊली सांगतात, मायेपासून बालक काळे नेता एकुलते एक, का जेवी होय उदक तुटता मिना, किंवा सारसाही विघडता ओहावनी वत्स काढिता, का भनंग दवडिता भानयावरुणी, तैसे विषयांचे घर इंद्रिय सांडिता थोर, युगांत होयते वीर विराग साहती. अशा वेळेला त्याच्यामध्ये खूप तीव्रतर असं वैराग्य असेल तरच हा पुरुष इतर वस्तूंचं चिंतन न करता परमात्मा वस्तूचं चिंतन करू शकतो. परंतु हे वैराग्य आपल्या स्वतःच्या बलाने कधीकधी आपल्याला जीवाला हा अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान असल्यामुळं त्याला हे वैराग्याचं टिकवणं अतिशय कठीण जातं. तर अशा वेळेला ईश्वर प्रणिधानाद्वा या सूत्राप्रमाणे तो माऊलींनी काल सांगितलं, भक्तीच्या भावना भरिला. जर त्याच्या अंतःकरणात जरी कुठं काही आपल्या जीवनामध्ये जर आपण असमर्थ ठरवत आहोत असं वाटलं तर त्यावेळेला आपण अगतिक असहाय्य नसून आपल्याला आपल्या परमप्रेमास्पद परमात्म्याचं इष्टदेवतेचं आपल्याला साह्य व्हावं म्हणून त्या परमात्म्याची प्रार्थना तो कळवळीने करतो. आणि म्हणून भक्त्यायुक्त आणि योगबलेनच, त्याच्यामध्ये योगाचंही सामर्थ्य आहे आणि भक्तीचंही सामर्थ्य आहे. अशा दोन्हींनी तो युक्त होऊन तो आपलं साधन करतो. आणि त्यावेळेला ह्या मूलाधार चक्रापासून जी कुंडलिनी आहे त्या कुंडलींना ऊर्ध्वगामी करण्यासाठी तो जे प्रयत्न करतो, आसन मुद्रा वगैरे मागं सांगितल्याप्रमाणे, तर त्याद्वारा तो आपले असणारे जे प्राण आहेत ते प्राण भ्रूमध्यापर्यंत आणतो. आणि त्या ठिकाणी भ्रूमध्यामध्ये आणलेले प्राण ते प्राण तो आपल्या मूर्ध्याकाशापर्यंत आणतो. पण मूर्ध्याकाशात अजून त्याचे प्राण विलीन झाले नाही. म्हणजे स्वेच्छेने हा पुरुष कसा देह त्याग करतो याविषयीचं वर्णन चाललेलं आहे. म्हणून म्हणतात असा जो पुरुष आहे तिथून जर ते प्राण त्यांनी ब्रह्मरंध्रातून ब्रह्मस्वरूपामध्ये कसे लीन करावे हे गुरुपरंपरेनं तो योगाचं साधन शिकलेला असल्यामुळं तो त्या दिव्य पुरुषामध्ये त्या प्राणांचा लय करतो आणि त्या परमम दिव्यम पुरुषम याती असं वर्णन केलं. आता हे जे पद आहे, ही जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन करतात की यदक्षरम वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. ज्या पुरुषाला खरोखरच आपल्या अंतःकरणामध्ये तळमळ लागलेली आहे की मला परत हा जन्म येऊ नये अशी तळमळ लागली तर त्याच्यासाठी हे विचार चाललेले आहेत. हे विचार केवळ विशुद्ध अध्यात्म प्रवण असणारा व्यक्तिमत्व की ज्याला फक्त आधी एक भगिनी आली होती, तिला काही दिवस गेलेले होते, तर तिनं विचारलं असं का मला माझ्या गर्भात जो मुलगा आहे तर तो मुलगा जेव्हा जन्माला येईल तर हा त्याचा शेवटचा जन्म ठरेल असं काही मला करता येईल का. असं म्हणजे भावना किती चांगली आहे. याचा अर्थ तेवढे आम्हाला जे साधलं नाही ते किमान आमच्या मुलांनी साधावं असं आम्हाला वाटतं. तर याचा अर्थच असा आहे की ज्या पुरुषाला हे केवळ मला मोक्ष आणि मोक्षच पाहिजे आणि पुन्हा पुनरावृत्ती नको, त्याच्यासाठी भगवान हे जवळजवळ 5 प्रकारच्या मृत्यूंचं वर्णन करतात. 5 प्रकारच्या अधिकारी. एक ज्ञानाचा आहे, एक सामान्यपणे नियमाला अनुसरणारा आहे, एक योगाचं साधन करणारा आहे, एक शास्त्रज्ञ आणि विरक्त आहे असं त्याचं वर्णन केलं, आणि एक भक्त आहे, भगवंताचा भक्त आहे. ह्या प्रत्येकाच्या मरणाचा प्रकार त्याच्यामध्ये काही थोडासा भेद आहे आणि तो भेद माऊलींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ते जे पद आहे तर त्या पदाला वेदवेत्ते लोक अक्षर असं म्हणतात. म्हणजे ज्या पदाला गेलं की तो पुन्हा न तस्य प्राणा उत्क्रामंती, त्याचे प्राण परत कुठेही लोकांतराला जात नाही,
ते ब्रह्मस्वरूपातच विलीन होत जातात. असं जे पद आहे त्याला अक्षरपद, अविनाशी पद असं म्हणतात. आणि जे वितराग, वैराग्यशील संपन्न असे जे पुरुष असतात तेच ह्या पदाला जाऊ प्राप्त होऊ शकतात. ज्याला इहलोकातलं सुख किंवा परलोकातलं सुख अपेक्षित असेल तर असा कोणताही पुरुष या पदाला प्राप्त होत नाही. आणि ज्या पदाची प्राप्ती होण्यासाठी आत्तापर्यंत त्यांचं वर्णन केलं की मदालसा माता आपल्या पुत्राला पाळण्यामध्ये झोके देत असतानाच त्याला उपदेश करते, जाई रे जाई बाळा जाई तीर्थे तू हिंड, साधू आणि संत जेथे असती बा उदंड, तया माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड, तो तू गुरु करी तो तुझं बुझाविल प्रचंड. अशा प्रकारचं सांगतात. या देहामध्ये या देहाचा भरवसा पुत्रा न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा ओळसा, बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा, तृष्णाते सांडुनिया योगी गेले वनवासा. किंवा ती सांगते काय, 22 त्या पोखरणी न 18 भार वनस्पती, फळी फुली वळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग शिविती. याच्यासाठी ज्यांनी सर्व संग परित्याग केलेला आहे असे, आणि ज्यांच्या अंतकरणातून हा राग म्हणजे विषयासक्ती ऐहिक किंवा पारलौकिक विषयासंबंधाने पूर्णपणे निवृत्त झालेले आहे, असे जे वितराग पुरुष असतात, वैराग्य संपन्न पुरुष असतात, तेच ह्या पदाला प्राप्त होण्याचा त्यांचाच अधिकार आहे असं सांगतात. आणि यासाठी ही जी ब्रह्मचर्य इथं जरी लिहिलं असेल तर त्या ठिकाणी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, जी काही साधनं सांगितलेली आहेत, किंवा ही जी अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी अशी जी साधनं सांगितली, ह्या साधनांचं ते अनुष्ठान करतात. सकाळी कोणी ओळी सांगितले ना, व्रताचरणे कर्कशे करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे, विवेक श्रवणे खरपुसे, व्रताचरणे कर्कशे, अनेक प्रकारचे असणारे जे व्रत वैकल्य ते त्यांनी केलेले असतात. विवेक पूर्वक श्रवण केलेलं असतं. हे करताना अनेक प्रकारचे कष्ट भोगलेले असतात. असा जो पुरुष आहे, आणि त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य याचा अर्थ ब्रह्मेचरती इति ब्रह्मचर्य, ज्याच्यामध्ये अंतःकरणवृत्ती ब्रह्मस्वरूपात लीन होणं हे खरं ब्रह्मचर्य आहे. आणि ज्याला आपण म्हणतो की मैथून सुखाचा परित्याग, ते ब्रह्मचर्य हे त्याचं साधन आहे. त्याच्यामध्ये अत्यंत सामर्थ्य आहे. आपण अनेक वेळेला विचार केलेला आहे. तर याच्यामध्ये सांगतात की अशा प्रकारच्या ब्रह्मचर्याचं जे आचरण करतात, असं जे पद आहे, असं जे स्वरूप आहे, ते तुला संग्रहेन प्रवक्षे, ते तुला मी थोडक्यात सांगतो असं परमात्मा आतापर्यंत म्हटले. माऊलींनी या श्लोकावर सांगितलेलं चिंतन आपण सकाळी थोडं पाहिलं. आता याच्यानंतर जे वेदवेत्ते पुरुष असतात, जे शास्त्रज्ञ असतात, त्यांना शास्त्राचं यथार्थ ज्ञान असतं, आणि याशिवाय त्यांच्या अंतःकरणात विरक्ती असते. म्हणजे शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, शास्त्राचं केवळ पाठांतर केलं नाही तर त्याच्या अर्थाचं ज्ञान त्यांना झालेलं आहे. आणि त्यांच्या काही लोक शास्त्रज्ञ असतात परंतु त्यांच्या ठिकाणी वैराग्य नसतं. म्हणून हे लोक जे आहेत हे ह्या स्वरूपाला प्राप्त होत नाही. शास्त्रज्ञान आणि वैराग्य ह्या दोघांनी जे संपन्न असतील तर त्या पुरुषांचा अंतकाल कसा होतो याविषयी भगवान आता सांगत आहेत. माऊली सांगतात, आणि विषयाचे विष उल्लंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देवनी, आहाती देहाच्या बैसोनी झाडातळी. हे जे लोक आहेत ज्याला म्हणतात की म्हणोनी वेदविद नर, वेदवेत्ते असणारे जे पुरुष आहेत ते तया ते अक्षर म्हणती, ते ह्या पदाला अक्षरपद असं म्हणतात. म्हणजे अविनाशी पद असं म्हणतात. ते अविनाशी पद म्हणजे काय तर ते प्रकृतीशी पर, ही जी प्रकृती आहे, प्रकृतीपासून हे विश्व निर्माण झालेलं आहे. तेव्हा ह्या संपूर्ण असणारं कार्यरूप विश्व, हे कार्यरूप जगत, कार्यरूप प्रपंच आणि त्या प्रपंचाचं कारण असणारी माया, ह्या दोघांचाही
जिथं काहीही संबंध नाही अशा प्रकारचं असणारं प्रकृती कार्याच्या अतीत असणारं जे स्वरूप आहे, ज्याला परमात्मा असं म्हणतात, असं सांगतात. आणि ह्या परमात्म्या रूपाला ते प्राप्त होतात. कुठं प्राप्त होतात? परमम दिव्यम पुरुषम, दिव्य पुरुषाला म्हणजे परमात्म्याला ते प्राप्त होतात. तर आता या ठिकाणी सांगतात, हे जे विरक्त आणि शास्त्रज्ञ पुरुष त्या परमात्म स्वरूपाला प्राप्त होतात कसे, म्हणजे त्यांच्या मरणाचा प्रकार कसा आहे ते आता सांगतात. विषयांचे विष उल्लंघनी काय आहे की मला वाटतं अष्टावक्र गीतेमध्ये सांगितलं आहे, विषयान विषवत त्यज. विषय जे आहेत ना, मनुष्याला ज्याच्यामध्ये सुखाचा शोध घेत आपल्याला जर याच्यात सुख आहे अशी धारणा करून अजून आपल्याला आपल्या मनाप्रमाणे अनुकूल विषय प्राप्त झाले का आपण निश्चित सुखी होऊ, अशी जी धारणा आहे, लौकिक धारणा आहे, तर ही धारणा पूर्णपणे विसंगत अशा स्वरूपाची आहे की ज्या विषयाच्या ठिकाणी सुख नाहीच त्या विषयामध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते विषय विषाप्रमाणे आहेत. शास्त्रकार तर काही म्हणतात का विषापेक्षाही मारक आहे, कारण विष एकदाच मनुष्याला मारतं, परंतु हे विषय जे आहे ते पदोपदी मनुष्याचा आत्मघात करीत असतात. म्हणून ह्या पुरुषाला ज्याला परमात्म स्वरूपाला प्राप्त व्हायचं त्याला हे विषय हे विषवत वाटले पाहिजे आणि त्या ठिकाणी विषयांचा त्यांनी दुरूनच त्याग केला पाहिजे. विषयांचा भोग घेऊन त्याचा अनुभव घेऊन मग त्याचा त्याग केला पाहिजे असं नाही, तर त्या विषयांचं दुःख भोगण्यापूर्वीच जर ज्याचा अनंत जन्माची पुण्याई असते किंवा विवेक ज्याच्या ठिकाणी नित्य जागृत असतो असा पुरुष त्या विषयांचा दुरूनच त्याग करतो. ते विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आपण पाहतो की नुसतं त्या शब्द ऐकण्याचं त्या सर्पाला गारुड्याच्या पुंगीनं तो त्या शब्द विषयाकडे वेधला जातो. तर तुकाराम महाराज म्हणतात, सर्प भुलोनी गुंतला नादा आणि गारुडे फांदा घातला अशी किंवा ते हरिण जे आहे त्या पारध्याच्या गायनाने मोहित होतं आणि प्राणाला मुक्त अशी त्याची स्थिती आहे. तसंच या ठिकाणी पतंग हा त्या दिव्याच्या प्रकाशावर रूपावर मोहित होतो आणि त्याच्याकडं त्या विषयाच्या प्राप्तीसाठी उडी घालतो आणि मरणाला प्राप्त होतो. पतंग हा दिव्यावर झेप घेतो आणि स्वतःचा विनाश करून घेतो, अशी त्याची उदाहरणं त्यांनी दिले. हे पतंगाचं उदाहरण आहे. तसंच रस नावाचा विषय आहे, हा मासा जो आमिषाला भुलतो त्या गळाला लावलेला आणि त्याला टाळूमध्ये तो गळ शिरतो आणि त्याला मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं. या ठिकाणी भ्रमर जो आहे तो सुगंधाचा फार लालायित आहे आणि मग अशा वेळेला तो भ्रमर त्या फुलामध्ये त्या सारखा गुणगुण करत त्या सुगंधाचं आस्वादन, मकरंदाचं आस्वादन करता करता तिथं त्या सरोवराच्या कडेला त्यांनी हे दिलं की इत्थम विचिंतयती कोशगते द्विरेफे हा हंत हंत कमलिनीम गजउज्जाहार असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याला वाटत राहतं की संध्याकाळ झाली तरीसुद्धा आता तो इतका त्या मकरंद सेवनामध्ये मग्न झालेला असतो की ते सूर्यविकाशी कमलामध्ये तो असतो. सरोवराच्या कडेला त्या कमलकंदातून त्या ठिकाणी ते कमल उद्भूत झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये तो मकरंद कंद सेवनात इतका गुंग झाला आणि जेव्हा कमल मिटायला लागले तेव्हाच त्यांनी सावध व्हावं ना, तर तो बाहेर येत नाही. तो म्हणतो रात्री गमिष्यती, आता रात्री हे मिटणार आहे पण रात्र निघून जाईल. भविष्यती सुप्रभातम, उद्या सकाळी पुन्हा दुसरी सकाळ होईल आणि त्यावेळेला हशिष्यती पंकजश्री, त्या ठिकाणी हे कमळ पुन्हा उमलेल आणि मग मी जाईल. इत्थम विचिंतयती कोशगते द्विरेफे, त्या कमळ कोशामध्ये अडकलेला तो असं म्हणतो, विचार करतो आणि विचार करत असताना तिथे एक मदोन्मत्त हत्ती येतो आणि त्या फुलाला चिरून टाकतो. अर्थात त्याच्याबरोबर त्या भ्रमराचा देखील नाश होतो. अशा प्रकारची स्थिती आहे. अशा रीतीनं जर एक एक प्राणी एका एका विषयाने मरणाला प्राप्त झाला तर मनुष्याच्या ठिकाणी 5ही विषयांची आसक्ती आहे, तर त्याचं काय होईल ते देव जाणे असं ते कवी म्हणतात. तर म्हणून या ठिकाणी ते सांगतात
की हे विषय हे विषरूप आहेत, म्हणून विषयांचे विष उलंडुनी, विषयरूपी विषाला ते उलंडून जातात, अतिक्रमण करतात. विषयाचा छंद, वेध, नाद, विषयांच्या ठिकाणी आसक्ती मुळीच ठेवीत नाही. इंद्रियानेही विषयांचा संबंध करीत नाही आणि मनानेही विषयांचा संबंध करीत नाही, असे हे शास्त्रवेत्ते. कारण त्यांना हे शास्त्रातूनच ज्ञान झालेलं आहे की या ठिकाणी फक्त मनुष्याने संगा सत्सुविधीयताम आपचितिही काम्ये मतिस्त्यज्यताम पापौघा परिधुयताम भवसुखे दोषोनुसंधियताम. या संसारमध्ये सुखामध्ये असणारं जे दोष, पारतंत्र्य, ह्या संसारामध्ये किती मनुष्य पारतंत्र्य, मी जे करील म्हणेल तो त्याला होईलच असं नाही. आणि विषय भोगामध्ये त्याला जो आनंद होतो तो आनंदाने, तो आनंद सगळा दुःखानेच माखलेला असतो. किंबहुना विषय जे आहेत ते मनुष्याला दुःख देण्यासाठी, दुःख म्हटल्यावर मनुष्य मागं सरतो, परंतु सुखाचा भास निर्माण करून त्याच्यासमोर येतात. म्हणून माऊली सांगतात, दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगाचे. दुःखाने सुखाचं काय केलेलं आहे, पांघरून घातलेलं आहे आणि सगळ्या जगाचा छळ आरंभलेला आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून जे पुरुष आहे ना, शास्त्राच्या शास्त्रचिंतन ज्यांनी केलेलं आहे, वेदाचा अर्थ ज्यांनी जाणलेला आहे आणि तोही महापुरुषांकडून जाणलेला आहे, ते ह्या विषयाच्या विषाला ओलांडून जातात. आणि सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी, आणि आपली सगळी जी इंद्रिय आहेत ना, त्या इंद्रियांना प्रायश्चित्त देतात. प्रायश्चित्त देण्याचं काय कारण आहे, तर ह्या इंद्रिय सगळी या ठिकाणी बाटलेली आहेत. त्याचं कारण अनंत जन्मामध्ये त्यांनी अशा प्रकारची पाप पुण्यरूप कर्म केलेले आहेत की ज्या कर्माचा फल भोगण्यासाठी त्यांना, ज्या तुम्ही म्हणाल काय प्रायश्चित्त द्यायचं कारण आहे, आपण कुठं एखादा पुरुष असतो त्यांनी या जन्मामध्ये कुठलं पाप वगैरे केलेलं नाही असं पण असू शकतो, पण तरीसुद्धा त्यांनी पूर्वजन्मात निश्चितच पाप घडलेलं आहे. कारण पाप पुण्य समान समी तैची पाविजे कर्मभूमी तेच जै का पडे विषमी तै स्वर्गगामी का नरकी. पाप आणि पुण्य समान झाल्यामुळं त्या दोन्हींचं फल भोगण्यासाठी त्याचा हा देह त्याला प्राप्त झाला, याचाच अर्थ त्याच्याकडून पातक घडलेलं आहे. आणि मग जर ते पातकाचं प्रायश्चित्त घ्यायचं, कारण काय, नवीन जे कर्म आहे ते कर्म जरी आपण त्या ठिकाणी क्रियमान कर्म लागू दिलं नाही, परंतु प्रारब्ध कर्म हे काही भोगूनच संपवलं, तरीसुद्धा जोपर्यंत तो पुरुष अज्ञान आहे तोपर्यंत ज्या अर्थी त्याला जन्म झाला त्या अर्थी त्याच्याकडून काहीतरी पातक घडलेलंच आहे. ज्ञात किंवा अज्ञात कोणतीही जरी पातकं असली तरी त्याचं त्यांनी प्रायश्चित्त केलं पाहिजे. अज्ञात पातकाचं प्रायश्चित्त, आपल्याला पापच माहीत नाही तर त्याचं प्रायश्चित्त कसं, तर ईश्वर नामस्मरण हे त्याला साधारण प्रायश्चित्त म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे तो इंद्रियांना प्रायश्चित्त देतो. म्हणजे काय करतो, या जन्मात कोणतंही सकाम कर्म करीत नाही, निषिद्ध कर्म करीत नाही. या जन्मात तो काय करतो, हात धुवून पुन्हा हा जन्म येऊ नये असा त्याच्या पाठीमागं लागतो. आणि ते करण्यासाठी तो करतो काय, तर सर्व जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना प्रायश्चित्त देतो. म्हणजे त्या इंद्रियांच्या द्वारा तो जे काही निष्काम कर्म, निष्काम उपासना, तीर्थयात्रा की जे काही आपापल्या परंपरेमध्ये सांगितलेली साधनं, ही साधनाचं अनुष्ठान करीत असताना त्या शरीराधिकांना जे क्लेश होतात त्या क्लेशाने काय करतो, त्या पूर्व पापाची तो निवृत्ती करतो, त्या पूर्व पापाचा क्षय करतो. हेच त्यांनी त्या इंद्रियांना दिलेलं प्रायश्चित्त आहे. ईश्वर भक्ती, गुरुभक्ती, निष्काम कर्म, तीर्थाटन, दान इत्यादी अनेक प्रकारची कर्म करत असताना सर्व कशी ईश्वराला समर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी कर्तृत्व अभिमान टाकून, फलाचा अभिलाष टाकून केवळ आपल्या प्रायश्चित्त देऊन त्या इंद्रियांची मनाची शुद्धी व्हावी म्हणून तो सारखा भगवंताचं स्मरण चिंतन करीत राहतो. हेच त्या इंद्रियांना प्रायश्चित्त दिलेलं आहे. आणि मग अशा वेळेला तो कसा असतो, आहाती देहाच्या बैसोनी झाडातळी, देहामध्येच आहे परंतु फक्त तो देह हा एक वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या तळावर म्हणजे त्याच्या बुडाला तो त्या झाडाखाली बसून आहे. म्हणजे झाडाखाली तो बसलेला आहे, तो निवांत नाही, तो इंद्रियांना प्रायश्चित्त देत आहे आणि विषयांचा परित्याग करीत आहे. किंबहुना त्याच्या जीवनाचं नाव म्हणजे ह्या जीवनाचं आपल्याला पूर्वक केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त म्हणून तो आता ह्या देहाचा अंजन भंजन करत नाही. देहात आहे पण त्या देहाचा नाही,
तो मी देह आहे असं म्हणत नाही. त्या देहाचं कसं आहे, हे जे शरीर देह कसा आहे याविषयी त्यांनी विचार केलेला आहे की शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहेशे, असा हा शरीर आहे. पण ह्या शरीराचं महत्त्वही त्यांनी जाणलेलं आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म, अशा प्रकारचं. म्हणून तो काय करतो, तुकाराम महाराजांनी शेवटचं चरण काय आहे की या ठिकाणी शरीरा दुःख नेदावा भोग, शरीर ओखटे न द्यावे सुख, न करी त्याग, शरीर ओखटेना चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजनी. जर आपण या हरिभजनाकडे ह्या शरीराचा वेच केला तर आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थाने कल्याण होणार आहे. म्हणून ह्या झाडाच्या देहरूपी झाडाच्या तळाला तो बसतो आणि इंद्रियांना कोणतेही निषिद्ध किंवा काम्य अशा प्रकारची कर्म त्या इंद्रियांच्या द्वारा करत नाही. उलट प्रायश्चित्त रूपाने शास्त्रात सांगितलेली जी साधनं, त्या साधनांचा अनुष्ठान करून त्या इंद्रियांची आणि त्या मनाची शुद्धी करतो. आयुष्य आयुष्य ही परी, जो जन्माचा कंटाळा धरी, म्हणे आता ते मी न करी, जेणे आयुष्य होय. पुन्हा मला जेणेकरून ही जन्ममरण परंपरा प्राप्त होईल असं मी करणार नाही. म्हणून त्यांनी नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिले, ते शरीर जे आहे ते अशा प्रकारचा त्याचा विभाग करावा की काय सुरुवात काय त्याची, त्या शरीर त्यागावे ना भोगावे आणि मध्यभागी विभागावे. त्या ठिकाणी त्याचा मध्यभाग करावा, त्यागही करू नये त्या शरीराचा आणि त्याच्यापासून भोगही घेऊ नये. ते ईश्वर चरणी समर्पित करावं, म्हणजे त्या मनुष्याला हा शेवटचा जन्म प्राप्त होतो, त्याला पुन्हा पुनरावृत्तीला यावं लागत नाही. आणि या परी ते विरक्त, अशा प्रकारचे ते विरक्त झालेले असतात, वैराग्य संपन्न झालेले असतात. विगतः रागः, त्यांच्यापासून हा राग आसक्ती ही ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही दिव्य विषयाविषयी आणि ह्या लौकिक विषयाविषयी दोन्हींच्या विषयी आसक्ती ही त्यांच्या अंतःकरणापासून पूर्णपणे निघून गेलेली असते. आधी ते कशाची वाट पाहतात, जयाची निरंतर वाट पाहतो. असे लोक ज्याची निरंतर वाट पाहतात, काही आयुष्य ते दुसरं आहे काही ऐशी दशा नाही, म्हणजे असं मी त्या परमात्मा स्वरूपाला केव्हा प्राप्त होईल अशा प्रकारची तो निरंतर वाट पाहत असतो. ऐसे भाग्य ते ऐसे भाग्य काही लाहता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती. काही ऐशी दशा, काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा धुरतसे, नाठवनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी, काही ऐसा पात्र होईल लाभाशी, नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल. अशा प्रकारचे त्याला रात्रंदिवस तळमळ लागलेली आहे आणि त्या क्षणाची तो जयाची निरंतर वाट पाहतो. अशा प्रकारचं जे स्वरूप आहे, जे स्वरूप स्थिती आहे, त्या स्वरूप स्थितीला किंवा अशा प्रकारचा असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला मी कधी प्राप्त होईल याची तो वाट पाहत असतो. आणि निष्काम ओखटे म्हणून त्यागावे, मोक्ष सुगा नागवावे. जर आपण हे शरीर खोटं आहे म्हणून जर आपण हे शरीराचाच त्याग करून टाकला तर मोक्षसुख कधी मिळणार, कारण मोक्षसुख ह्या शरीरात मिळण्याची व्यवस्था आहे, केले होते याची जन्मे असं आहे. आणि किंवा हे शरीर फार चांगलं आहे म्हणून त्याच्या ठिकाणी जर शब्दस्पर्शादी विषयांचा भोग घ्यावा तर तरी अवश्य जावे नरकाशी, तर त्याला नरकाला जावं लागेल. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी न करता हे तर म्हणून ते तरी त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे, आत्मसाधनी राखावे, निज स्वभावे हिता लागी. आपल्या आत्मस्वरूपाची जेणेकरून प्राप्त होईल आत्मपदाची, याच्यासाठी त्याने आपलं खऱ्या हितासाठी तत्पर असावं, दक्ष असावं असं नाथ महाराज म्हणतात. आणि असे ते विरक्त झालेले, एक तर शास्त्राचं ज्ञान आहे, शिवाय त्यांच्याजवळ वैराग्य आहे आणि ते निरंतर ह्या स्थितीला मी कधी प्राप्त होईल
काही आयुष्य भाग्य लाहता होईन असं ते म्हणतात. किंवा या ठिकाणी हा क्षण मला कधी येईल त्याची वाट पाहतात. आणि निष्कामाशी अभिप्रेत सर्वदा जे, आणि हे पद कोणाला पाहिजे? ज्या माणसाचं मन कुठेही कामनेनं युक्त आहे. मला परमात्म्याबरोबर दुसरा एखादा यत्किंचितही विषय सुखाची अभिलाषा त्याच्या अंतःकरणामध्ये जर स्फुरण होत असेल तर असा पुरुष ह्या भगवत स्वरूपाला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून निष्काम पुरुषाला, कामनारहित पुरुषाला जे अभिप्रेत, जे अपेक्षित आहे, म्हणजे याचा अर्थ ह्या पदासाठी कोण योग्य आहे? तोच मनुष्य ह्या पदाच्या निवडणुकीला उभा राहू शकतो की ज्याने अंतःकरणातल्या सगळ्या कामनांचा परित्याग केलेला आहे असं सांगतात. आणि हे करत असताना जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होनी बापुडी इंद्रिये करीती. जयाची आवडी म्हणजे ज्या पदाच्या प्राप्तीसाठी हे पद जर प्राप्त करायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं का ब्रह्मचर्यानं काय तपसा लभ्यते. हे पद त्यांनी जर ब्रह्मचर्याचा आयुष्यभर पालन केला असेल त्याला, आणि तपस्वी पुरुषाला, ते सात्विक तप करणाऱ्या कायिक वाचिक मानसिक तप करणाऱ्या, सात्विक तप करणाऱ्या अशा पुरुषालाच आणि ब्रह्मचर्याचं निष्ठेनं पालन करणाऱ्या पुरुषालाच हे पद प्राप्त होतं. ब्रह्मचर्याधिक व्रतांचं पालन हेही अत्यंत कठीण आहे. तपामध्येही काही इंद्रिय मन याला अत्यंत क्लेश होतात. परंतु जर ह्या पदाला जायचं असेल तर ते एक मोठ्या प्रकारचं क्लेशमय आहे किंवा संकट आहे, साकडं आहे. परंतु ते म्हणतात न गणिती ब्रह्मचर्याची साकडी. त्या ठिकाणी ब्रह्मचर्यासारखी अत्यंत क्लिष्ट अशी संकट जरी त्यात म्हणजे अनुष्ठान करता असताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे क्लेश जरी त्याला भोगावे लागले तरी तो त्याची न गणिती, त्याची गणवार्ता करत नाही. म्हणजे त्याच्याविषयी ते त्याला संकट वाटत नाही किंवा ते करत असताना त्याला कष्ट होतात असं सुद्धा वाटत नाही. त्या ठिकाणी तो जो आपल्या गंतव्यस्थानाकडे जायला निघाला त्याच्यामध्ये केवढे प्रतिबंध आले तर त्या प्रतिबंधाला तो दूर करतो. सत्येन लभ्यस्तपसो हेश आत्मा. हा, सत्येन लभ्यस्तपसो एष आत्मा. तो सत्याने आणि तपस्येने तो प्राप्त होतो. आणि ब्रह्मचर्येनच असं पण आहे, सम्यक ब्रह्मचर्येन नित्यम. सम्यक ब्रह्मचर्येन नित्यम. चांगल्या प्रकारचं ब्रह्मचर्याचं पालन केलं असेल तर अशाही पुरुषाला तो नित्य असणारा परमात्मा प्राप्त होतो असं सांगितलं. मग पण ही गोष्टी अत्यंत कठीण आहेत. इंद्रियांची धाव, विषयाची ओढी, पतनाची जोडी वरी हवं, खालारा धावे पाणी. जसे पाणी हे खालच्या दिशेने वाहतं तशाच प्रकारे इंद्रिय हे विषयाकडं धाव घेत असतात. परंतु त्या विषयांकडून त्या इंद्रियांना परान्मुख करून आपल्या गोलकात स्थिर करणं किंवा त्यांचं चित्ताला दिलेलं जे आपण शास्त्राने सांगितलेलं आलंबन, आपलं इष्टदैवत किंवा गुरुसेवा किंवा आपलं आत्मचिंतन याच ठिकाणी ते स्थिर करण्याचा प्रयत्न करणं, याच्यामध्ये भरपूर कष्ट होतात. पण त्याचं तो मानत नाही. उलट तो निष्ठुर होऊनी. काही माणसं म्हणतात की परमार्थिक माणसं जी आहेत तर ती परमार्थिक माणसं म्हणलं की कशी मृदू स्वभावाची असली पाहिजे. पण इथं उलट त्याचं वर्णन करता तो फार निष्ठुर असतो. म्हणजे इतर वेळेला तो कितीही मृदू स्वभावाचा असला परंतु आपण निवडलेलं जे व्रताचरण आहे, आपण घेतलेलं जे स्वीकारलेले जे व्रत किंवा साधनेविषयीची निष्ठा आहे त्या निष्ठेमध्ये तो त्याचं जरी प्राण गेले तरी त्याच्यामध्ये बदल करत नाही. म्हणून ते सांगतात ते ह्या बाबतीत तो निष्ठुर होतो. आणि इतका निष्ठुर होतो की इंद्रिये बापुडी करते. तो त्या निष्ठुरमुळं त्या इंद्रियांना इतका त्यांनी निग्रहाची सवय लागलेली आहे. नुसतं ते घोडं आहे ना, त्या घोड्याला हत्तीला अंकुश किंवा घोड्याला चाबकाचा फटका मिळतो किंवा काटेरी लगाम, हे घोड्याच्या जेव्हा लक्षात येतं मालक माझा असा आहे, जर मी सरळ चाललो तर मालक मला त्या ठिकाणी शाबासकी देतो एक प्रकाराने. पण जर मी रस्ता सोडला किंवा पाऊल सोडला तर त्या ठिकाणी मला मालक काटेरी लगाम ओढून माझे सगळे ओठ रक्ताळून जातात आणि पाठीमागं चापकाचा फटका बसतो. आणि असंच हा मालकाचा स्वभाव आहे असं जेव्हा त्याला कळतं त्यावेळेला तो काय होतो, तो घोडा जो आहे ना
आपलं पाऊलही सोडत नाही आणि त्या ठिकाणी वाट सोडून बाजूला जात नाही आणि त्याला अपेक्षित असणाऱ्या वेगामध्ये आपोआप चालायला लागतो. त्याला जर थांब म्हटलं तर लगेच झ्या म्हटलं का चालायला सुरुवात करतो, ही म्हटलं का जागेवर थांबतो. असं त्या घोडेस्वाराचं जसं आहे तसं हा इतका निष्ठुर आहे. जर इंद्रिय जर वेगळ्या मार्गाने जात असतील, विरुद्ध मार्गाने जात असतील, अकल्याणाच्या अहिताच्या मार्गाने, तर तो त्या बाबतीत अत्यंत निष्ठुर असतो. लोक म्हणतात भिडेनी, इथं भीड नाही, इथं तुका म्हणे भीड खोटी आणि लाभ विचाराचे पोटी, असा हा त्या ठिकाणी निष्ठुर होतो. आणि त्यामुळं त्या इंद्रियांना अशी सवय लागते की ते बापुडी काय निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती. त्या इंद्रियाला त्यांनी काय केलेलं आहे, दीन केलेलं आहे. म्हणजे इंद्रियांना बापुडी केले, म्हणजे आपण म्हणतो ना ते बापडं, म्हणजे एकदम दीन झालेलं. अशा प्रकारे म्हणजे इंद्रियांना असं कधीच स्वातंत्र्य राहत नाही. जर त्या वरच्या मालकाचा जसा हुकूम असेल त्याचंच अनुसरण त्यांना करावं लागतं, असा हा पुरुष आहे. थोडक्यात काय, प्रसंगी निष्ठुर होऊन इंद्रियांच्यावर विजय मिळवणारा हा पुरुष आहे. आणि तो पुरुष ज्या पदाची अपेक्षा करतो, ऐसे जे पद दुर्लभ आणि आगाध, जयाचे थडिये वेद चुबकळीले ठेले. त्यांनी सांगितलं की ऐसे जे पद, असं जे पद आहे, ते म्हणजे कोणतं, असं कोणतं पद आहे, असं जे ब्रह्मपद आहे. तर यांनी सांगितलं मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगात, तेव्हा ब्रह्मपदी नाचे, चणे खावे लोखंडाचे, चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे. लोखंडाचे चणे खावे लागतात, तेव्हा हा पुरुष हा ब्रह्मपदाच्या ठिकाणी प्राप्त होऊन जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदाचा उपभोग घेत गायन आणि नर्तन करीत असतो. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. आपल्याला तो आनंद भोगताना दिसतो. जीवनमुक्त तुकाराम महाराज आपल्याला वाटतं घोटवीनं लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, पण मुक्त आत्मस्थिती सांडवीनं असं म्हणतात. हे आपल्याला वैभव दिसतं, पण याच्या पाठीमागं तुकाराम महाराजांची असणारी जी तपस्या आहे, त्या तपस्येचं स्वरूप असं आहे की जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती, हे अगोदर केलेलं आहे. आयुष्य जे पद, असं जे पद आहे हे ब्रह्मपद आहे आणि हे दुर्लभ आहे. हे मिळणं अत्यंत कठीण आहे आणि पुन्हा ते आगाध आहे, म्हणजे ते अत्यंत गंभीर आहे. कारण गंभीर का म्हणावं लागतं, तसं समुद्राचा ठाव घेणं अवघड आहे, तसं ह्या संपूर्ण व्यापक असणारा परमात्मा, की जो या ठिकाणी आकाशापेक्षाही व्यापक असणारा परमात्मा, आणि त्या परमात्म्याला कवळ घालणं हे काही सामान्य गोष्ट नाही. तो परमात्म्याची खोली तिथं इंद्रियांना विषय होत नाही, कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. त्या ठिकाणी शब्दादी प्रमाणाची तिथं पोच नाही, विचाराची पोच नाही, तर्काचा प्रवेश नाही. म्हणून सांगतात पार्था ते ज्ञान काय नाही, जिथं विचार जाणीव जेथ नरिगे, विचार मागुता पावली निगे, तर्क आयनी नेघे अंगी दयाच्या, पार्था तया नाव ज्ञान. ते ज्ञान म्हणजेच हा परमात्माचं स्वरूप आहे. ते ज्ञान हाच मोक्ष आहे. या ठिकाणी अशा स्वरूपाला प्राप्त होत असताना ते पद अत्यंत दुर्लभ आहे आणि आगाध आहे. जया, आता हे इतकं जर ज्ञानोबा ह्या पदाचं वर्णन करतात, दुर्लभ आहे आणि आगाध आहे, आणि आपण लगेच पी हळद हो गोरी याप्रमाणे थोडंसं अनुष्ठान केलं तरी लगेच आपल्याला वाटतं अजून काही प्राप्त झालं नाही. हे पदच ही स्थिती काही सामान्य नाही. मनुष्याच्या अनंत जन्माचे जे संस्कार आहेत ते संस्कार त्याला सारखा प्रतिबंध करत असतात. त्या संस्काराचं नाश आपल्याला केला पाहिजे, किंवा त्या इंद्रियांचा निरोध केला पाहिजे, मनाचा निरोध केला पाहिजे. पण नुसतं निरोध करून चालत नाही. त्या परमात्म्याचं जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्याच्यात अंतःकरण वृत्तीचा प्रवेश झाला पाहिजे. प्रवेश करता करता नुसता प्रवेश केला, थोडा वेळ अनात्माकार थोडा वेळ आत्माकार असंही चालत नाही. ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहिली पाहिजे. नुसती जास्त काळ स्थिर राहिलेलीच नाही तर ती त्याच्यात काय झाली पाहिजे, लीनच होऊन गेली पाहिजे. त्या अभंग आहे ना की लवण मेळविता जळे, काय उल नोहे सारिता निराळे आणि लवण मिळविता जळे. अशा प्रकारची त्याची स्थिती. हे करताना कितीतरी कष्ट करावे लागतील. अनंत जन्माचे सगळे संस्कार उलट आहेत आणि आता त्याचं सगळ्याचं पुन्हा काय करायचं,
त्या सर्वांचा उलट अशा प्रकारचा एकेकाचा नाश करीत आपल्याला त्या दुर्लभ आणि आघात पदापर्यंत पोचायचं. म्हणून म्हणतात ऐसे जे पद दुर्लभ आणि आगाध. आणि या ठिकाणी ते म्हणतात की सर्वज्ञ कल्प, ईश्वर सर्वज्ञ आहे आणि वेद सर्वज्ञ कल्प आहे असं म्हणतात. म्हणजे जवळजवळ ईश्वरासारखेच सर्वज्ञ आहेत. आणि आपल्याला त्यांनी सांगितलं का धर्म किंवा ब्रह्म याचं जर ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्याचं ज्ञान करून देणारा कोण आहे? वेदच आहे. धर्म ब्रह्म प्रतिपादकम शास्त्रम ना श्रुती ही किंवा वेद हा धर्म आणि वेद धर्म ब्रह्म यांचं प्रतिपादन करणारी जी वचनं आहेत त्यालाच वेद असं म्हणतात. तेव्हा ह्या धर्माचं आणि ब्रह्माचं ज्ञान करण्याबाबतीत प्रमाण म्हणून मानलेले जे वेद आहेत ते वेद काय म्हणतात? जयाचे थडिये वेद चुबुकळीले ठेले. ते म्हणतात की ज्याच्या थडिये म्हणजे ज्याच्या अलीकडच्या तीरावरच वेद जे आहे ते चुबुकळीले ठेले म्हणजे ते त्या तीरावरच ते चुबकळून गेलेले म्हणजे ओले चिंब झाले म्हणजे त्यांना ते त्याच्यामध्ये वाहून गेले नाम त्याच्याशी तद्रूप झाले. त्याला सांगायला सुद्धा वेगळे उरले नाही. अशी जर वेदांची स्थिती आहे की वेदसुद्धा त्या परमात्म्याला इदम इत्थम या रूपाने कथन करू शकत नाही. नाहीतर मग आदित्य वर्णम तमसाहा परस्तात असं त्याचं वर्णन केलं नसतं. तो परमात्मा आहे ना कसा आहे तू समजतोच तसा नाही. न इति या पदाने त्यांनी वर्णन केलं. पण परमात्मा अशा प्रकारचा आहे हे वेदालाही सांगता आलं नाही. म्हणून वेद जाणो गेला तव मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैचे अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून त्याच्या वेद चुबकळी ठेवल्याचा अर्थ काय? वेदांनी काय केलं? जेव्हा बोलण्याचं सोडून गेलं ना काय त्यांनी सांगितलं वेदाशी काही कळलेची नाही. पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या ती सहस्र जिव्हा जिव्हा व वेद काव आपलं देव काव हो विटेवरी उभा अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे वेदाला सुद्धा तुम्ही म्हणाल का वेदवेत्ते जे लोक आहे ना त्यांना परमात्मा वेदाने प्राप्त होतो हे वेदसुद्धा नेती शब्दाने वर्णन करतो. परंतु परमात्म्याचं विधिरूपाने त्याचं वर्णन करू शकत विधिमुखाने त्याचं वर्णन करू शकत नाही. निषेधमुखाने वर्णन करतो. तेव्हा त्या विधिमुखाने ज्याचं वर्णन करता येत नाही असं असणारं परमात्म्याचं वास्तव स्वरूप त्या स्वरूपामध्ये स्थिती होणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. म्हणून सांगतात की दयाचे थडिये वेद चुबुकळीले ठेले. आणि असं जे पद आहे ना ते पुरुष होती जे या परी लया जाती तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो. आता म्हणतात ते म्हणजे ते जे पद आहे ना दुर्लभ आणि आगाध जयाचे थडिये वेद चुबकळोनी ठेले जयाची आवडी नगनिती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती आयुष्य जे पद असं जे पद आहे ते पद ते पुरुष होती. त्या पुरुष काय होतात? त्या पदाला प्राप्त होत नाही. त्या स्वरूपच ते पद म्हणजे ते जे स्वरूप आहे त्या स्वरूपालाच ते प्राप्त होतात. म्हणून ते त्या स्वरूपच होतात. म्हणजे ते आणि ते परमात्मा यांच्यामध्ये भेद राहत नाही. परमात्मा आणि ते ऐक्य भावाला प्राप्त होतात. एकरूपतेला समरसतेला प्राप्त होतात. त्याहून भिन्न राहत नाही. कोण? जे या परी लया जाती जे याप्रमाणे लयाला जातात म्हणजे प्रलयाला म्हणजे मरणाला प्राप्त होतात. म्हणजे ज्यांना अशा प्रकारच्या विरक्त शास्त्रज्ञानी पुरुषांनी आयुष्यभर केलेल्या साधनाने मरणाच्या वेळेला ते देहाचा त्याग झाला की त्या देहत्याग झाल्यावर ते त्या परमपुरुष असणाऱ्या दिव्य त्याचा अनुचिंतन ध्यान करीत त्या पदाला ते प्राप्त होतात. तरी पार्था ते पुरुष होती जे या परी लया जाती तरी पार्था ह्याची स्थिती एक वेळ सांगो. तर हे पार्था अर्जुना ही स्थिती तुला मी अजून एक वेळेला सांगतो असं सांगतात. मग आता म्हणजे याचं तुला मी वर्णन अजून एकदा स्पष्ट होईल असं सांगतो. मग आता अर्जुन काय म्हणतो? तेथ अर्जुने म्हणितले स्वामी हेच म्हणावया होतो पामी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जो का. अर्जुनाच्या मनात काय आहे?
तर अर्जुन म्हणतो, अर्जुनही म्हणितले, अर्जुन देवाला म्हणतो, अहो स्वामी, अहो देवा, हेची म्हणावया पा मी होतो पा. अहो हेच म्हणावया, मी हेच म्हणणार होतो की हे जे तुम्ही आता वर्णन केलं ना, दुर्लभ आघात पद, ह्या पदाचा अजूनही माझ्या बुद्धीवर व्यवस्थित अर्थ आरूढ झालेला नाही, त्याचं जरा स्पष्टीकरण व्हावं असं मला म्हणायचं होतं. त्याच्याच अगोदर तुम्हीच म्हणायला लागले की हेची स्थिती एक वेळ सांगो. हीच स्थिती मी तुम्हाला, ह्या पदाचं स्वरूप तुम्हाला अजूनही एक वेळा अर्जुना तुला मी सांगतो. पण म्हणतात बोला. परंतु अर्जुन फार मोठा हट्टी भक्त आहे. तो म्हणतो बोला, पण आता कसं बोला, तर हे परी बोलावे ते अति सोपे. नाहीतर तुम्ही काय करणार, बऱ्याच 4-10 टीका सांगणार आम्हाला, त्याच्यातून तुम्हालाही काय कळलेलं नाही आणि आम्हालाही कळण्याची शक्यता नाही. म्हणजे हे सगळं ह्या एका पदाचा हा विचार आहे. पण पदाचा विचार करण्यापेक्षा तुम्ही, मला असं वाटतं की माझ्या सामान्य बुद्धीवर ते आरूढ होईल अशा रीतीनं बोलावे ते अति सोपे. बोला, पण कठीण बोलू नका की जे माझ्या सगळं डोक्यावरून जाईल. अति सोपे, अति सोपं बोला, तेथ म्हणितले त्रिभुवन दीपे. अर्जुन जेव्हा असं म्हणतो ना, मला सोप्या भाषेत सांगा, तेव्हा त्रिभुवन दीपे म्हणजे ह्या त्रिभुवनाचा असणारा दिवा असा कोण आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा. की काय ज्याचे काय अवनी हे आढळ निळोबारांची हे ना, ते ज्या परमात्म्यामुळे ही पृथ्वी स्थिर राहते, सूर्यप्रकाश तो येण्याची मेरुस्तंभ आचळ धरियेला, दिशा दिक्पाळाशी येण्याची ठाव दिधला, भक्तिविधानाचा विधिविधानाचा शास्त्राबोध केला, येण्याची सुरपती स्वर्गी बैसविला. अशा प्रकारचा हा जो परमात्मा आहे, तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वाधीश, सर्वरूप, सर्वद्रष्टा, सर्वाधिष्ठान, सर्व नियामक असणारा जो परमात्मा आहे, त्या हा ते पण आहे. किंवा आपलं संस्कृतमध्ये आहे ना की यच्चंद्रमसी यच्चाग्नौ न तत्र सूर्यो भाति न चंद्रतारकम नेमा विद्युतो भांति कुतोयमग्नि तमेव भांतम अनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति. हे त्या ठिकाणी यस्य भासा सर्वं विभाती. हा, या ठिकाणी ज्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशित होतं, चंद्रामध्ये किंवा सूर्यामध्ये असणारं तेज ज्याचं आहे, असा हा परमात्मा. तो परमात्मा म्हणतो की तेच अर्जुनही म्हणत आपलं काय, परी बोलावे ते अति सोपे. त्या परमात्म्याला अर्जुन म्हणतो सोपं बोला. आणि तिथं हे कशासाठी आलं होतं की तेथ म्हणितले त्रिभुवन दीपे. हा सगळ्या त्रिभुवनाचा असणारा दिवा, म्हणजे सगळ्या त्रिभुवनांचं प्रकाशक असा असणारा हा परमात्मा. तव वैकुंठ पिठीचे लिंग, जो निगम पद्माचा पराग, जिये जयाचे नि हे जग अंगच्छाया, काळ सावयाची वाडू, लोकोत्तर प्रौढू, अद्वितीय गुडू आनंद घनू, येश लागी जती जेने बिके, ते जयाचे अंगी असिके, तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे, असं त्या परमात्म्याचं वर्णन केलंय. त्याला इथं विशेषण दिले त्रिभुवनाचा दीप. त्रिभुवनाचा दीप म्हणजे त्रैलोक्याचा पूर्णपणे प्रकाशक असा. तुझं काय नेनो, काय नेनो, तुझं संक्षेपे सांगेन ऐक. नेनो मग ते म्हणतात हे काय मला कळत नाही का, सोप सांग. म्हणजे या ठिकाणी ही स्थिती सांगायची, तर ती स्थिती सांगताना तुझ्या बुद्धीवर आरूढ झाली पाहिजे आणि तिचा फार पाल्हाळ करता उपयोगा नाही. संक्षेपातच सांगायचं. हे काय मला कळत नाही, हे तू सूचना द्यायला पाहिजे का. बोलावे ते अति सोपे. तुम्ही बोला पण सोपं बोला, असं तुझी सूचना देण्याची गरज नाही. हे काय नेनो, मला काय हे कळत नाही का. पण असू दे, संक्षेपे तुझं सांगेन ऐक. अर्जुनाने मला संक्षेपात सांगा असं नव्हतं म्हटलं, स्पष्ट करून सांगा. पण ते भगवंतानी स्पष्ट सांगायचं तर विस्तार झाला का संक्षेपाने सांगितलं का, काही होऊ द्या पण माझ्या पदरात पडू द्या, हा अर्जुनाचा. आणि ते सोप्या भाषेत सांगितलं म्हणजे माझ्या पदरात पडेल असा अर्जुनाचा आशय दिसतो. पण भगवान असं सांगतात, सोप्या भाषेत सांगतो असं म्हणत नाही, पण संक्षेपे सांगो, फार थोडक्यात सांगणार आहे. म्हणजे अशा युक्तीने सांगणार आहे, तुला सोपं पण पाहिजे, पण मी तर नुसतं सोपंच सांगणार नाही, थोडक्यात पण सांगणार आहे. संक्षेपे सांगू, तुला थोडक्यात सांगतो असं विचारलंय. विस्तार का संक्षेप अर्जुन बोलला नाही, पण भगवान सांगतात मी तुला संक्षेपाने सांगतो. तरी बोला बोला.
हा थोडा विषय पण अवघड आहे. पण म्हणून तो सोपा सांगायचा, पण त्याला जर विस्ताराने नको असं तर काय अर्जुन म्हटलं नाही ना. पण भगवान म्हणतात थोडक्यात सांगतो, पण काय हे थोडक्यात सांगतो पण तुझ्या बुद्धीवर आरूढ होईल असा, आणि सोप्या भाषेत सांगतो. मग सांगतात, तरी मना बाहेरीलीकडे यावयाची साविया सवे मोडे, ते हृदयाचे डोही बुडे तैसे किजे. आता हे पुढच्या या श्लोकाचं अवतरण आहे. तर ते म्हणतात ह्यामध्ये काय आहे की हा सगळा परमार्थ जो आहे ना तो मनाचा आहे. भक्ती असो योग असो, भक्तीमध्ये काय आहे, सगळा मनाचाच आहे ना. सगळा परमार्थ जो करायचा आहे तो मनाला लक्ष्य करून करायचा आहे. म्हणजे जरी आपल्याला ईश्वर तत्व लक्ष असलं किंवा ब्रह्मतत्व लक्ष असलं तरीसुद्धा, निर्विकल्प समाधी लक्ष असला, सगुण साक्षात्कार पाहिजे असला, तर हे सगळ्याचं साधन कोण आहे, मन. म्हणून या ठिकाणी भक्ती असली तर मन काय करावं लागतं, इष्टात लीन करावं लागतं. योगाचं समाधी पाहिजे असलं तर मन काय करावं लागतं, त्या ठिकाणी मन जे आहे चित्तवृत्तीचा निरोध करावा लागतो, मनाचा निरोध करावा लागतो. ज्ञान असलं तर मनाचा बाध करावा लागतो. पण परमार्थ कोणताही असला तरी कशाचा आहे, मनाचा आहे. म्हणून आता अर्जुना तुला थोडक्यात सांगतो, इकडं जर यायचं असेल तर ह्या मनासाठी काय केलं पाहिजे, मना बाहेरलीकडे या वयाची साविया सवे मोढे. ते म्हणतात मनाला काय कर, म्हणजे इथून सांगायला सुरुवात केली. याचा विषय जो आहे सोपा आणि संक्षेपाने पुढच्या श्लोकात सांगणार आहे. पण त्याच्यापेक्षा संक्षेपाने महत्त्वपूर्ण त्याची सूचना जी सांगितली ती ह्या अवतरणाच्या ओवीमध्ये सांगितली. ती अशी सांगितली, तरी जर तुला हे पाहिजे असेल, कोणतं, तुला त्या परमपदाला दिव्य पुरुषाला प्राप्त व्हायचं असेल तर पहिल्यांदा हे काम तुला करावं लागेल. तरी मना बाहेरीलीकडे, मनाला बाहेरच्या दिशेने, आणि बाहेरच्या दिशेने या वयाची, मन हे बाहेरच्या दिशेनं येत असतं आणि ती येण्याची त्याला काय आहे, साविया म्हणजे आपोआप सहजच स्वाभाविकच सवे, त्याला सवय झालेली. इंद्रियांची धावना, विषयांचे ओढी. इंद्रिय जे आहेत, पाणी जसं किती वरून टाकलं तर ते खालीच येतं, आणि अग्नीच्या ज्वाळा टेंबा किती तुम्ही प्रयत्न केला तरी ज्वाला तरी ते वरची उफाळे. त्याप्रमाणे मनाचा स्वभाव आहे की खालारा धावे पाणी, त्याप्रमाणे मन हे नेहमी विषयांकडे धाव घेत असतं. पण इथं एक करावं लागेल. पण हे धाव का घेतं, त्याला सवय आहे. ती सवय कशी काय, सवय तरी कशी पडली, सावियाची सवय, त्याला सहजच सवय झालेली आहे. परंतु ती मोडे, त्या मनाची सवय तुला मोडावी लागेल. आणि मग मोडून काय करायचं, तर हे हृदयात तिकडं बाहेर धावणारं मन, मन हे एक प्रकारचं भूत आहे. जर तुम्ही एकाकडून त्याला बाहेर जाऊन आणलं तर ते पुन्हा एका जागेवर थांबत नाही, ते पुन्हा काय करतं, दुसरीकडं बाहेर जातं. तिथून आणलं तर ते परत जातं. म्हणून ते आपले रघुनाथ महाराज उमरेकर गोष्ट सांगायचे, आपण सांगितले असेल कधी, तर ते म्हणायचे एका मनुष्याला भूत प्रसन्न झालं आणि त्या भूता त्यांनी काही आराधना केली, ते भूत प्रसन्न झालं. त्या भूताने त्याला सांगितलं तुला काय काम करायचं, तुला काय पाहिजे, तर त्यांनी सांगितलं काही नाही, या ठिकाणी मी जे मागेल त्याप्रमाणे तू केलं पाहिजे काम, मी सांगेल ते काम. त्यांनी सांगितलं काम मी तू सांगेल ते काम करील, पण एक गोष्ट मात्र आहे, जर माझं काम संपलं की दुसरं काम तू सांगितलं पाहिजे, नाही सांगितलं तर मी तुला खाऊन टाकेन. मग त्यांनी म्हटलं की आता असं काम काय हरकत नाही. त्यांनी सांगितलं की आज हे जे 10 एकराचा प्लॉट आहे तो सगळा नांगरून ये, त्याला सांगितलं. ते लगेच 1 मिनिटातच नांगरून पुन्हा आलं तिथं. त्यांनी सांगितलं की आता आहे ना त्या विहिरीतलं जे पाणी आहे ना ते सगळं पाणी तू त्या शेतामध्ये भरून ये. ते 1 मिनिटात पुन्हा आलं, ते विहीर मोकळी. त्यांनी सांगितलं पुन्हा काम सांगा. आता रात्र याला झोपायला अवकाश नाही, रात्रंदिवस सारखं काम सांगितलं का 1 मिनिटात ते करायचं. एवढं ते वेगवान आहे. मन जसं वेगवान आहे तसं ते भूत जे होतं ते फार तत्पर होतं. शेवटी 2-3 दिवस झाले याला झोपच नाही. मग त्यांनी मित्राला सांगितलं आता काय करू, ते भूत प्रसन्न करून ते तर आता माझ्या जीवावर बेतलेलं आहे, आता याला उपाय काय. त्यांनी सांगितलं काही नाही करायचं, तुला मी सांगतो की त्याला काय करायचं, एक खांबा आणायचा,
तो अंगणामध्ये रोवायचा आणि त्या भूताला सांगायचं, वारंवार मला विचारायला यायचं नाही, मी सांगेल तेव्हा काम ऐकायचं, झालं का ह्या खांबावर यायचं आणि खांबावर काय करायचं, खालून वर जायचं आणि वरून खाली यायचं, जेव्हा काम येईल तेव्हा मी सांगेन. ते भूताने काही दिवस केलं तेव्हा मी जातो इथून म्हणे, खुशाल जा म्हणे. तसं ते मन जे आहे ते मनाला आपण जर मोकळं जर सोडलं तर ते मन हे भूतासारखं आहे. त्याला काहीतरी आलंबन दिलं पाहिजे, त्याला काहीतरी विषय दिला पाहिजे. आणि तो विषय कोणता, तर त्याला भगवत चिंतनाचा विषय दिला म्हणजे त्या विषयामध्ये तू काय कर, मना हेची करी, काय मना एक करी ना, हां, मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. तू मन काय करायचं, अखंड पंढरीनाथाच्या ठिकाणी तुझी चित्तवृत्ती जडलेली ठेवायची. बाहेर आली का काय करायचं, पुन्हा त्या ठिकाणी असं अखंड त्याच्या ठिकाणी त्याला जर विषय दिला तर ते मन अगोदर त्या विषयाकडे जात नाही, पण हळूहळू त्याला ती सवय लागते. आणि मग या मनाचे एकनिके जे देखील गोडीच्या ठाया सोके, मग म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जाई. जे त्या मनाला ह्या परमात्मा सुखाचा अनुभव आला का मग त्याला विषय सुखाचा वीट येतो आणि मग तो ते जे आहे पुन्हा पुन्हा परमात्म्याकडेच आकर्षित होतं. म्हणून झाले तरी मना बाहेरलीकडे या वयाची साविया सवे मोडे, हे हृदयाच्या डोही बुडे तैसे की जे. हे हृदयाच्या डोहामध्ये म्हणजे हृदयरूपी कमलामध्ये ही साधन आहे. तुम्ही म्हणताल इथं हृदय, आपण वेदांतामध्ये चिंतन करताना हृदय शब्दाचा अर्थ केला मन बुद्धी असा अर्थ करतो ना, हृदय अयम असा उपनिषदाचं. पण इथं काय आहे, त्याला काय साधना सांगायची. तर योगशास्त्रामध्ये जे हृदय कमल सांगितलेलं आहे तर ते आपल्या हृदय कमलाच्या ठिकाणी ते मन कायम स्थिर होईल असं करा. किंवा त्या हृदय कमलामध्ये राहणारा जो विराजमान असणारा जो परमात्मा आपलं इष्ट त्याचं चिंतन करा. किंवा त्या हृदय कमलामध्ये निवास करणारा आत्मा, त्या आत्म्याचं प्रत्येक आत्मा त्या आत्म्याच्या ठिकाणी मन लीन करण्याचा प्रयत्न करा हे सांगतात. हृदयाच्या डोही बुडे, ते आपल्या हृदयाच्या म्हणजे हृदय कमलाच्या डोहामध्ये ते बुडेल नाम, ते त्याच्यामध्ये लीन होईल तैसे की जे. तशा प्रकाराने तुम्ही करा. आता हे सर्व करायचं कसं हे पुढच्या श्लोकात सांगतात. सर्वद्वाराणि संयम्य मूर्ध्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम्. मूर्ध्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम्. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम्. या ठिकाणी ह्या श्लोकावर जेव्हा माऊली ओवी सांगतात तेव्हा आता हे 4 प्रकार झाले. 5वा मरणाचा प्रकार सांगतात की जे लोक या ठिकाणी भगवंताचे नामधारक आहेत आणि ज्यांनी या ठिकाणी प्रणवाच्या ठिकाणी चित्ताची धारणा केली. प्रणव हे काय आहे, ब्रह्माचं नाम आहे. म्हणजे थोडक्यात काय, नामधारक असणारे जे संत आहेत त्यांच्या शरीराचा त्याग करताना त्यांचा प्रकार कसा आहे, त्यांच्या शरीर त्यागाचा प्रकार कसा आहे हे आता पुढच्या श्लोकात म्हणजे ह्या आत्ता प्रस्तुत श्लोकात आणि त्याच्यावर लिहिलेल्या माऊलीने जे ओव्या आहेत त्याप्रमाणे सांगतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय.